जय हिंद मित्रांनो, तर आपण भारताच्या भूगोलमधील आजच्या या लेक्चरमध्ये भारतीय द्विकल्पीय पठारी प्रदेश जो आहे याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। बघा, भारतीय द्विकल्पीय पठारी प्रदेश याला दोन भागामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे। एक म्हणजे उत्तर भारतीय पठारी प्रदेश आहे, दुसरा जो आहे तो दक्षिण भारतीय पठारी प्रदेश। इथे लिहितो बघा, उत्तर भारतीय पठारी प्रदेश हा उत्तरेच्या साईडचा आहे आणि याच्या खाली जो आहे हा आहे दक्षिण भारतीय पठारी प्रदेश आहे। आता याचे क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहे। बघा, आपण जर उत्तर भारतीय पठारी प्रदेश घेतला तर उत्तर भारतीय पठारी प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे पठार येत आहेत ते इथे देण्यात आले आहेत। मी इकडच्या साईडला उत्तर भारतीय पठारी प्रदेशांच्या संदर्भात लिहितो। बघा, आता कुठले कुठले पठारी प्रदेश येत आहेत बघा, एक म्हणजे अरवलीचे पठार आहे, अरवली पठार आहे किंवा अरवली पर्वत आपण म्हणू त्याला, अरवली पर्वत। दोन नंबरला येत आहे विंध्य पर्वत आहे, इथं विंध्य पर्वत। नंतर तीन नंबरला जे आहे बुंदेलखंड, बुंदेलखंड। नंतर चार नंबरला जे येत आहे ते आहे बाघेलखंड। नेक्स्ट पाच नंबरला जे आहे म्हणजे फिफ्थ नंबरचं जे आहे ते माळवाचं पठार आहे, माळवा पठार। नंतर सिक्स नंबरला जे येत आहे ते छोटा नागपूरचं पठार येत आहे बघा, छोटा नागपूर पठार। नंतर सेवेंथ नंबरला जे आहे ते आहे राजमाल टेकड्या येतात बघा, राजमाल महल, राजमहल आहे, राजमहल। ओके, बी ॲक्युरेट आपण बघू, राजमहल टेकड्या। नंतर 8 नंबरला जे आहे ते मेवाडचं पठार आहे, मेवाड पठार। तर हे काय, तर उत्तर भारतीय पठारी प्रदेशामधील हे पर्वत येत आहेत, पठारी प्रदेश येत आहेत। आता दक्षिण भारतीय पठारी प्रदेश बघितला तर दक्षिण भारतीय पठारी प्रदेशांचे एकूण 4 विभाग करण्यात आलेले आहेत बघा। याच्यामध्ये उत्तर दख्खन पठार, पूर्वेचं पठार, दक्षिण दख्खन पठार आणि पर्वतरांग असं करण्यात आलेलं आहे बघा। मी याचं बघा क्लासिफिकेशन करत असताना पहिलं जे म्हणेल मी इथे लिहितो वाटल्यास, दक्षिण भारतीय पठारी प्रदेश। आता दक्षिण भारतीय पठारी प्रदेशांच्या मध्ये मी म्हणलो की याचं क्लासिफिकेशन करत असताना पहिल्यांदा लिहिले उत्तर दख्खन पठार, उत्तर दख्खन पठार, दख्खन पठार। आता उत्तर दख्खन पठारामध्ये काय काय येत आहे बघा, याच्यामध्ये तर सातपुडा पर्वतरांग आहे आणि महाराष्ट्र पठार येत आहे बघा, सातपुडा पर्वतरांग। आणि नंतर काय येतं, महाराष्ट्र पठार येते, महाराष्ट्र पठार। 2 नंबर क्लासिफिकेशन मधला दुसरं जे आहे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते पूर्वेचे पठार देण्यात आले। आता पूर्वेचे पठार कोणते कोणते आहेत बघा, पूर्वेचे पठार आपण हे नकाशावरती पण बघायचं आहे, फक्त मी हे तुम्हाला काय करतो पहिल्यांदा तोंड ओळख करून देतोय। आता पूर्वेचे पठार कोणते कोणते येत आहेत बघा, छत्तीसगडचं पठार येत आहे, पठार याच्यामध्ये आहे। नंतर जे आहे ते दंडकारण्य, दंडकारण्याचे पठार। त्याच्यानंतर नेक्स्ट जे येत आहे ते गहरजात पठार किंवा टेकड्या म्हणतात त्याला, गहरजातच्या टेकड्या असं म्हटलं जातं, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसऱ्या ह्याच्या क्लासिफिकेशनचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये दक्षिण दख्खन पठार। आता दक्षिण दख्खन पठारामध्ये काय काय येते बघा, एक म्हणजे कर्नाटकचं पठार येत आहे, कर्नाटक पठार। नंतर 2 नंबरला येत आहे ते तेलंगणा पठार। नंतर येत आहे इतरच्या छोट्या छोट्या डोंगर रांगा आहेत, इतर डोंगर रांगा याच्यामध्ये येत आहे। नंतर चौथा जो टप्पा याच्यामध्ये येत आहे, चौथा बघा क्लासिफिकेशनला दक्षिण भारतीय पठारी प्रदेशामधला पर्वतरांग। पर्वतरांगामध्ये काय काय येते, पर्वतरांगामध्ये तर एक पर्वतरांग जी आहे ती मी म्हणेल की पश्चिम घाट, आपला पश्चिम घाट, आणि दुसरी जी आहे ती पूर्व घाट। तर हे काय, तर या 2 पर्वतरांगा या दक्षिण भारतीय पठारी प्रदेशांच्या मध्ये येत आहे। म्हणजे इथं जो एरो दाखवला या सगळ्यांचं क्लासिफिकेशन इथं अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे बघा। आता हे जे काही उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दक्षिण भारतीय पठारी प्रदेश
हे कोणाच्या मार्फत वेगळं केलेलं आहे तर इथं जी नर्मदा नदी आहे, या नर्मदा नदी मार्फत हे काय करण्यात आले तर उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दक्षिण भारतीय पठारी प्रदेशांना वेगळं करण्यात आलेलं आहे. फक्त हे जे दोन भाग आहेत ना, हे दोन भाग थोडे काय आहेत तर असमान आपल्याला दिसत आहेत बघा. म्हणजे हे द्विकल्पीय पठारी प्रदेश या नर्मदा नदीच्या मार्फत वेगळे करण्यात आलेले आहे. आता आपण काय करू, थोडं इथं जे उत्तर भारतीय पठारी प्रदेश जो आहे तर याच्या संदर्भात आपण काय करू, थोडं थोडं बघत जाऊ. आता अरवली पर्वताच्या बाबतीमध्ये पॉईंट काय आहे ते आपण बघत जाऊ. त्याच्यानंतर आपण दुसरा जो आहे विंध्य पर्वताच्या बाबतीमध्ये माहिती बघत जाऊ. असं एक एक पॉईंट काय करू, कव्हर करत जाऊ बघा. आता इथं आपण बघितलं, या नकाशामध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, या ठिकाणी बघा अरवलीचा पर्वत आहे बघा, अरवली पर्वत हा बघा, हा अरवली पर्वत आहे. आता हे जे उत्तर भारतीय पठारी प्रदेश आहे आपल्याला माहित आहे की याचा विस्तार जो आहे मी म्हणलो की इथून असा जो देण्यात आलेला आहे बघा, हा उत्तर भारतीय पठारी प्रदेशाच्या संदर्भातला विस्तार आहे. थोडं खाली आलं, एक मिनिट मी ऍक्युरेट काढण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे उत्तर भारतीय पठारी प्रदेश येत आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की हा जो विस्तार आहे उत्तर भारतीय पठारी प्रदेशाचा, हा विस्तार कसा आहे तर उत्तरी भारतीय मैदानी प्रदेश जो आहेत ना, म्हणजे इथं बघा दिसत आहे बघा, हे जे दाखवले जात आहे हा भाग जो आहे काय तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे बघा. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांच्या पासून ते खाली इथपर्यंत नर्मदा नदीच्या खोऱ्यापर्यंत काय आहे तर उत्तर भारतीय पठारी प्रदेश जो आहे तो पसरलेला आहे. म्हणजे याचा विस्तार असा दिसत आहे बघा उत्तर भारतीय पठारी प्रदेशाच्या बाबतीमध्ये. आता याच्या पश्चिमेला बघा, उत्तर भारतीय पठारी प्रदेशाच्या पश्चिमेला बघितलं तर इकडच्या साईडला अरवली पर्वत आहे, इकडच्या साईडला बघितलं तर इकडं अरवली पर्वत आहे बघा. ओके, हा काय झाली पश्चिम दिशा झाली. पश्चिमेच्या साईडला अरवली पर्वत आहे. त्याचबरोबर ईशान्येच्या साईडला बघितलं थोडं, या ठिकाणी बघितलं तर राजमालच्या टेकड्या येतात बघा. या ठिकाणी महाल टेकड्या या ठिकाणी येत आहेत. ओके, वरच्या साईडला मी काय म्हणलो तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश इथे येत आहे आणि दक्षिणेला काय आहे तर नर्मदा नदी आहे, नर्मदा नदी येत आहे. आणि याच्यामध्ये जे आहे हे काय आहे तर उत्तर भारतीय पठारी प्रदेश असं त्याला म्हटलं जातं. आता ढोबळ मानाने जर उत्तर भारतीय पठारी प्रदेश आपण बघितलं तर याचा आकार कसा येत आहे तर याचा जो पाया आहे बघा त्रिकोणात्मक आहे आणि याचा पाया जो आहे वरच्या साईडला आहे आणि खाली खाली हा निमुळता होत गेलेला आहे बघा. उत्तर भारतीय पठारी प्रदेश कसा आहे तर खाली निमुळता होत गेलेला आहे. म्हणजे हा जो आकार आहे तो बऱ्यापैकी अशा प्रकारचा आकार इथे दिसत आहे बघा. ठीक आहे, कुठपर्यंत असं टोक होत गेलेलं आहे बघा. हे द्विकल्पीय पठारी प्रदेशाच्या बाबतीमध्ये बोलतोय, त्याचाच भाग आहे तो उत्तर भारतीय पठारी प्रदेश. हा उत्तर भारतीय पठारी प्रदेश जो आहे या द्विकल्पीय प्रदेशाचा हा वरचा भाग येत आहे बघा इथला. आणि हा पण काय आहे तर निमुळताच आहे बऱ्यापैकी आणि पूर्ण द्विकल्पीय येत आहे बघा. असा पूर्ण जे आहे ना हा द्विकल्पीय येत आहे इकडं, असा मेघालयापर्यंत इकडच्या साईडला पसरलेला आहे. आता आपण बघू की अरवली पर्वताच्या बाबतीमध्ये काय फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत की आपल्याला ज्या लक्षात ठेवायला पाहिजेत, परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात बघा. अरवली पर्वत आपल्याला इथे दिसत आहे बघा. अरवली पर्वत जो आहे या ठिकाणी त्याच्या इकडच्या साईडला ईशान्य वायव्य साईडला जो आहे काय तर वाळवंट आहे बघा. हा अरवली पर्वत येत आहे. काय काय फॅक्ट्स आहेत बघा. एक अरवली पर्वत, काय काय पॉइंट्स आहेत बघा. एक अरवली पर्वत जो आहे याला घड्यांचा पर्वत पण म्हटलं जातं, घडीचा पर्वत. फोल्डिंग माउंटन म्हणलं जातो, फोल्ड माउंटन म्हणजे कशा प्रकारचा आहे तर मग हा अशा प्रकारे घड्याच्या टाईपमध्ये हा माउंटन तयार झालेला आहे बघा. आता याचा विस्तार बघितला तर बघा इथं कसा दिसत आहे हा बघा असा तिरकस आहे ना, असा दिसत आहे तिरका. अशा प्रकारे अरवली पर्वत आहे इथे. जर आपण नकाशामध्ये बघितलं ऍक्च्युअल नकाशामध्ये तर अरवली पर्वत या नकाशामध्ये बघितलं तर आपल्याला कसा दिसत आहे, मी थोडं अशा प्रकारे अरवली पर्वत दिसत आहे बघा. हा अरवली पर्वत आहे. म्हणजे आपल्याला याचं काय कळलं की याची दिशा जी आहे नैऋत्येकडून ईशान्येकडे आहे बघा. हा आग्नेय, नंतर हा नैऋत्य, हा वायव्य आणि हा ईशान्य. ओके, म्हणजे कशी आहे बघा ही नैऋत्य दिशा. नैऋत्येकडून कशी आहे तर इकडच्या साईडला ईशान्येकडे हा जो अरवली पर्वत आहे तो पाहायला भेटत आहे बघा. पूर्ण जर आपण हा द्विकल्प बघितला पूर्ण म्हणजे याच्यामध्ये उत्तर भारतीय पठारी प्रदेश दक्षिण भारतीय पठारी प्रदेश एकत्रित केला तर या द्विकल्पामध्ये इकडच्या साईडचं जे टोक आहे म्हणजेच वायव्य साईडचं जे टोक आहे द्विकल्पाचं
ते कुठलं आहे तर अरवली पर्वताचं आहे बघा, अरवली पर्वताचं वायव्य साईडचं टोक येत आहे. आता पुढे याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं बघा की हे जे अरवली पर्वत जो आहे हा अरवली पर्वत नैऋत्य म्हणजे या साईडला याची उंची जास्त आहे, इकडच्या साईडला उंची काय तर जास्त आहे आणि इकडून जसजसं इकडच्या साईडला प्रवास करत जाईल अरवली पर्वत तसंच याची उंची काय कमी होते, काय होते तर कमी होत जाते. याचा अर्थ काय तर नैऋत्य करून ईशान्येकडे जसा अरवली पर्वताचा हे जाईल पसरत जाईल तसंच याची उंची कमी कमी होत गेलेली आहे. हा पण फॅक्ट्स आहे, ही पण विचारली जाऊ शकते. आता या अरवली पर्वतावरील या भागामधील बघा सर्वोच्च शिखर कोणते तर गुरु शिखर सर्वोच्च आहे बघितलं. गुरु शिखर जे आहे हे सर्वोच्च शिखर आहे या अरवली पर्वताच्या भागामधील. किती याची उंची आहे तर 1722 मीटर एवढी काहीतरी याची उंची आहे. आता हा जो अरवली पर्वत आहे या पर्वतामध्ये बघा काही नद्या वाहतात बघा. कुठल्या कुठल्या नद्या आहेत या पर्वताच्या पश्चिमेच्या बघा, पश्चिमेला या पर्वताच्या काय करतात नद्या वाहत असतात. नद्यांची नावं पण लक्षात ठेवा. मही नदी आहे, त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती लुनी नदी आहे, लुनी, आणि तिसरी जी आहे ती साबरमती नदी आहे बघा, साबरमती नदी. तर या ज्या नद्या आहेत या अरवली पर्वताच्या इकडच्या साईडला म्हणजेच पश्चिमेच्या साईडला प्रवास करत करत इकडे खाली येत आहेत बघा. आता अरवली पर्वत जो आहे याच्या ईशान्य बाजूला म्हणजे इकडच्या बाजूला थोडा विचार केला अरवली पर्वताच्या तर इकडे बघा राजस्थानमध्ये थोड्या भागामध्ये बघा तर इकडे काय तर सांबर सरोवर आहे, सांबर सरोवर, सांबर सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे बघा राजस्थानमध्ये, सांबर सरोवर या ठिकाणी आहे. पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा अरवलीच्या पर्वताच्या बाबतीमध्ये इकडची जी नैऋत्य बाजू आहे ना या नैऋत्य बाजूला अरवली पर्वताच्या तर माउंट अबू बघा, माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी आहे बघा. माउंट अबू, माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी आहे. नंतर बघा अरवली पर्वत आणि जो माउंट अबू जो आहे मी म्हटलो अरवली पर्वत आणि हा माउंट अबू आहे तर याच्यामध्ये बघा एक छोटीशी नदी आहे. त्या नदीचं नाव पण लक्षात ठेवा, बनास नदी आहे, बनास नदी. याच्यामध्ये जी आहे तिला बनास नदी असं म्हटलं जातं बघा. ठीक आहे, ओके. तर बऱ्यापैकी बघा अरवली पर्वताच्या बाबतीमध्ये आपण सर्व डिटेल्स इथे समजून घेतलेल्या आहेत. विस्तार कसा आहे अरवली पर्वताचा, त्याचबरोबर या अरवली पर्वतावरील उंचीचं जे पर्वतीय ठिकाण कोणतं कोणतं आहे म्हणजे गुरु शिखर सर्वोच्च याच्यामध्ये येत आहेत. तर हे पॉईंट्स काय तर परीक्षाभिमुख आहेत त्यामुळे मी हे व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. आता आपण दुसरं बघणार आहोत विंध्य पर्वताच्या बाबतीमध्ये माहिती बघा, विंध्य पर्वत. ओके, आता थोडं या नकाशामध्ये आपण बघितलं तर या नकाशामध्ये आपल्याला विंध्य पर्वत कुठे दिसत आहे बघा, हा बघा विंध्य दिसत आहे बघा, हा विंध्य पर्वत. तर हा विंध्य पर्वत रांग जी आहे विंध्य पर्वताची ही गुजरातच्या पश्चिमेकडून झारखंड पर्यंत पसरलेली आहे बघा. म्हणजे मी म्हणेल की हा जर आपला गुजरात घेतला तर गुजरातच्या पश्चिमेकडून अशी झारखंड पर्यंत पसरलेली आहे विंध्य पर्वताचे नाव. इकडे आहे मी पश्चिम गुजरात लिहितो, गुजरात ते झारखंड पर्यंत आहे, झारखंड. याची जी लांबी आहे ही 1100 किलोमीटर एवढी याची काय तर विंध्य पर्वताची लांबी आहे बघा. आता हा जो विंध्य पर्वत आहे या विंध्य पर्वताच्या मार्फत काय केलं जाते तर हा जो उत्तर भारतचा भाग आहे आणि हा जो दक्षिण भारतचा भाग आहे ना पर्वताच्या आधारावरती बघितलं तर उत्तर आणि दक्षिण भारताला एक डिव्हायडर म्हणून जो आहे हा विंध्य पर्वत काम करतो. आणि या विंध्य पर्वताच्याच भागातून काय केलेले आहे तर आपली जी नर्मदा नदी आहे ती या भागातूनच काय केली प्रवाहित झालेली आहे बघा. आता हा जो आहे एका साईडला मी म्हणलो की काय म्हणून काम करत आहे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत याचा विभाजक म्हणून जो आहे ते याच्या मार्फत काम केलं जात आहे. याची जी उंची आहे या ठिकाणी जी उंची आहे सरासरी बघा 500 ते 600 मीटर एवढी याची काय तर हाईट आहे बघा, उंची इथली येत आहे बघा. आता थोडं उताराच्या आधारावरती बघितलं म्हणजे ह्याचे जे काही उतार जो आहे इकडे थोडा स्लोली असा उतार आहे बघा उत्तर साईडला, पण दक्षिणेकडे विचार केला तीव्र उतार आहे बघा विंध्य पर्वताचा. इकडे स्लोली म्हणजे असा स्लोली असा जर विंध्य पर्वत घेतला तर असा पसरत गेलेला आहे खाली उत्तर साईडला, पण दक्षिणेला कसा आहे तर असा आहे स्टीप, असा काय तर तीव्र असा उतार इथं दिसत आहे बघा. पुढे याच्यामध्ये काय सांगण्यात आलं बघा विंध्य पर्वताच्या बाबतीमध्ये तर इथे बघा वालुकाश्मक प्रकारचे जे खडक आहेत त्या विंध्य पर्वताच्या भागामध्ये सापडतात. वालुकाश्मक प्रकारचे खडक जे आहे ते विंध्य पर्वताच्या भागामध्ये सापडतात. ठीक आहे, आता इथं असणारी सर्वात मोठी शिखरं कोणती आहेत तर पहिलं शिखर मी इथं लिहितो बघा विंध्य पर्वतामध्ये सर्वात उंच शिखरामध्ये येत आहे ते सिंगारचोरी.
सिंगार चोरी. सिंगार चोरीचं या ठिकाणी काय आहे तर एक सर्वोच्च शिखर येत आहे, 884 मीटरचं आहे. 2 नंबरला जे आहे ते जानपो. हे जानपो किती आहे तर 800 मीटरचं आहे. आणि 3 नंबरला जे येत आहे ते आहे गोमनपूर. गोमनपूर हे किती आहे तर 500 मीटर उंचीचं हे काय तर शिखर आहे बघा. ठीक आहे, तर हे महत्वाचे शिखर्स आहेत विंध्य पर्वत रांगेमध्ये. हे फॅक्ट सगळ्यात जे आहे ते विंध्य पर्वताच्या बाबतीमध्ये आहेत. ठीक आहे, बऱ्यापैकी मला वाटतं याच्या संदर्भातले पॉइंट्स मी कव्हर केलेले आहेत. प्रश्न जसा येईल तसा सोडवण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघू. नेक्स्ट जे याच्यामध्ये येते तो बागेलखंड येत आहे बघा. बागेलखंड. आता बागेलखंड कुठं कुठं आहे ते आपण बघू बघा. कारण बागेलखंडच्या याच्या आधारावरती बघा, मी म्हणेल की नकाशाच्या आधारावरती बघायला गेलो तर बघा, उत्तर प्रदेशचा जो दक्षिणेकडचा भाग आहे आणि मध्य प्रदेश जे आहे या मध्य प्रदेशचा उत्तरेकडचा भाग, म्हणजे साधारणतः मी बघा इथं असा बागेलखंड म्हणेल, असा इथं येत आहे या भागामध्ये मी असा म्हणेल बागेलखंड. ओके, या ठिकाणी बागेलखंड येत आहे. आता याच्या संदर्भातल्या फॅक्ट्स इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते कोणते आहेत बागेलखंडच्या बाबतीत. बुंदेलखंडच्या बाबतीमध्ये, सॉरी बागेलखंड मी म्हणतोय ना, बागेलखंड नाही तर बुंदेलखंड आहे. बुंदेलखंड. तर हा बुंदेलखंडच्या बाबतीमध्ये फॅक्ट्स काय काय येत आहेत बघा. एक म्हणजे हा उत्तर प्रदेशचा दक्षिणेकडील भाग आणि मध्य प्रदेशचा उत्तरेकडचा भाग आहे. इथं हा काय आहे तर बुंदेलखंड आहे. बुंदेलखंड बघा, बागेलखंड नाही, बागेलखंड खाली आहे. इथल्या साईडला बागेलखंड आहे, तो आपण बघू. हा बुंदेलखंड आहे. म्हणजे उत्तर प्रदेश जो आहे याचा दक्षिणेकडील भाग, दक्षिण भाग, आणि मध्य प्रदेश जो आहे मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग, तर याच्यामध्ये आहे तो बुंदेलखंड आहे. या बुंदेलखंड मध्ये विंध्य पर्वत आणि यमुना नदी जी आहे या दोघांच्या दरम्यान येत आहे बघा. विंध्य पर्वत जो आहे इकडचा, म्हणजे थोडं वरती गेलं थोडं अशा प्रकारचे इथं खाली येत आहे बघा. तर या ठिकाणी काय आहे तर बुंदेलखंड येत आहे. याची जी सरासरी उंची जी आहे बुंदेलखंडची ही 300 मीटर पासून 600 मीटर पर्यंत याची काय तर सरासरी उंची आहे. या ठिकाणी पण वालुकाष्मक आणि ग्रॅनाइटचे खडक या ठिकाणी पाहायला भेटतात बघा. वालुकाष्मक आणि ग्रॅनाइटचे खडक, वालुकाष्मक आणि ग्रॅनाइट याचे खडक जे आहेत तर या भागामध्ये बुंदेलखंडच्या भागामध्ये पाहायला भेटतात बघा. ओके, आणि माळवाचं जर पठार बघितलं, या माळवाच्या पठाराच्या ईशान्येच्या साईडला आहे बघा. माळवाचं जर पठार बघितलं, जर मी म्हणलो तर माळवाचं पठार जर असं या ठिकाणी आहे तर याची ईशान्येच्या साईडला काय आहे तर हा बुंदेलखंड आहे. ठीक आहे, हे बुंदेलखंडच्या बाबतीमध्ये झालं. हे जनरली मी का सांगत आहे की तुम्हाला एक आकृतीच्या आधारावरती, डायग्रामच्या आधारावरती, ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्टच्या आधारावरती थोडं लक्षात राहावं या उद्देशाने सांगत आहे बघा. ठीक आहे, बुंदेलखंड झाल्यानंतर त्याच्या खाली आहे तो बागेलखंड आहे. बागेलखंड जो आहे हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या भागामध्ये येत आहे बघा. थोडा हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या भागामध्ये येत आहे. इथं वरती असा बुंदेलखंड आहे आणि इथं बागेलखंड आहे बघा. आता मध्य प्रदेश छत्तीसगडच्या भागामध्ये हा बागेलखंड येत आहे. आता या पर्वताची किंवा या पठाराची मी म्हणेल सरासरी उंची जी आहे बागेलखंडची, बागेलखंड याची सरासरी जी उंची आहे ती 150 ते 1200 मीटर पर्यंत उंची आहे बघा. थोडी व्हॅरिएशन आहे उंची मधलं, तर उंची इथं बऱ्यापैकी आहे. या भागामध्ये नर्मदा नदी, नर्मदा आणि जी शोण नदी आहे ना, शोण नदी, तर या दोन नद्यांचं काय तर खचदरी आहे. खचदरी या ठिकाणी आहे बघा बागेलखंडच्या भागामध्ये. ओके, आता थोडं छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या भागामध्ये आहे. मी म्हटलं एमपी आणि छत्तीसगडच्या भागामध्ये आहे. तर जे छत्तीसगड आहे ना, छत्तीसगडचा जो बस्तरचा जो भाग येत आहे, बस्तरचा जो जिल्हा येत आहे ना, आता बघा महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यामध्ये बस्तरचा जो काही रिजन येत आहे, तर त्या भागामध्ये बस्तरच्या भागामध्ये काय आहे तर हे दंडकारण्य आकाराचा काय तर हा पठारी प्रदेश येत आहे. आणि तो पण एक बागेलखंडच्या भागाचा, म्हणजे बागेलखंड पर्वत भागाचा काय तर एक प्रकार येते. त्याच्या संदर्भातच आहे, त्याला धरूनच काय आहे तर हा भाग
ऍड होत आहे. आपल्याला कळलं काय, तर इथं जो आहे बुंदेलखंड आहे, इथं जो आहे हा बागेलखंड आहे. ठीक आहे, इकडच्या साईडला जो आहे तो अरवली पर्वत आहे. इथंपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी समजले 3 पॉइंट्स. आणि इथं जो आहे हा विंध्य पर्वत आहे. हे 4 पॉइंट्स आपण बऱ्यापैकी व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. नकाशाच्या आधारावरती आपण समजून घेत आहोत बघा. आणि त्याच्यानंतर आपण माळवाचं जे पठार आहे ना, आता ह्या माळवाच्या पठाराच्या बाबतीमध्ये काय फॅक्ट्स बघू बघा. आता माळवाचं जर पठार आपण बघितलं तर हे माळवाचं पठार झारखंड छत्तीसगड हा जो भाग आहे झारखंड छत्तीसगडचा तो पूर्णपणे पूर्वेचा भाग आहे, त्या पठाराच्या पूर्वेच्या साईडला आहे. बी ॲक्युरेट जर आपण माळवाचं पठार बघितलं तर माळवाचं पठार जे आहे ते याच्या दक्षिणेला जो विंध्यांचलचा पर्वत आहे ना, हा जो दिसत आहे बघा, दक्षिणेला विंध्यांचल आहे. आणि पश्चिमेला जो बघितला तर अरवली पर्वत आहे. म्हणजे या भागामध्ये माळवाचं पठार येत आहे बघा. ओके, 1 मिनिट मी ड्रॉ करतो बघा. या ठिकाणी माळवाचं पठार येत आहे. इथे थोडं ढोबळ मनाने मी काढतो, डायग्रामच्या आधारावरती विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. या माळवाच्या पठाराच्या दक्षिणेला काय आहे तर माळवाचं पठार, माळवा पठार. याच्या दक्षिणेला आहे विंध्य. आणि उत्तरेच्या साईडला बघितलं तर उत्तरेच्या थोडं इकडच्या साईडला वरच्या साईडला बघितलं तर मैदानी प्रदेश येते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश उत्तरेकडे आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश वरच्या साईडला येत आहे. आणि पश्चिमेच्या साईडला बघितलं इकडच्या साईडला तर अरवली पर्वत येत आहे बघा, अरवली पर्वत येत आहे. तर अशा प्रकारे काय आहे तर उत्तर दक्षिण आपल्याला बऱ्यापैकी कळलेलं आहे. इकडच्या साईडला बघितलं तर वरच्या कोपऱ्यामध्ये बागेलखंड, खालच्या कोपऱ्यामध्ये बुंदेलखंड येत आहे. सॉरी, वरच्या कोपऱ्यामध्ये बुंदेलखंड, वरती बुंदेलखंड, खाली बागेलखंड, वरती बुंदेल 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 बुंदेल, खाली बागेल बागेल बागेल, असं लक्षात ठेवा. ओके, तर याच्यामध्ये जो इकडचा भाग जो आहे माळवाच्या पठाराच्या बाबतीमध्ये हा मोस्टली बघा, हा जो आहे तो मध्य प्रदेशच्या भागामध्ये पसरलेला आहे. मध्य प्रदेशच्या भागामध्ये पसरलेला आहे. याची जी सरासरी उंची आहे ना या माळवाच्या पठाराची ती 550 मीटर याची काय तर सरासरी उंची आहे माळवाच्या पठाराची. आणि हा लावा रसापासून बनलेला आहे बघा, लावा रसापासून माळवाचं पठार बनलेलं आहे. आता या पठारामधून बघा बऱ्याच नद्या वाहतात बघा, जसं मी इथे लिहितो नद्यांची नावं ती लक्षात ठेवा. चंबळची नदी आहे, नंतर शिप्रा, कुंभमेळा भरतो ना ती शिप्रा नदी आहे. नंतर पार्वती नदी इथे येत आहे बघा, पार्वती नदी आहे. त्याच्यानंतर बेटवा नदी आहे, बेटवा. नंतर आहे नर्मदा नदी येत आहे या ठिकाणी बघा. ओके, तर या खूप महत्वाच्या नद्या आहेत, ह्या खूप महत्वाच्या जलप्रणाली येत आहेत बघा माळवाच्या पठारामध्ये. ओके, आता त्याच्यानंतर जर आपल्याला बघायचं आहे तर ते बघायचं आहे छोटा नागपूरचं पठार, छोटा नागपूर पठार. आता इथंच देण्यात आले बघा, छोटा नागपूरचं पठार आहे वाटल्यास याच्यामध्येच आपण इथल्या डायग्राम मध्ये बघू बघा. हा भाग जो आहे हा छोटा नागपूरच्या पठारामध्ये येत आहे, छोटा नागपूर पठार. आता याच्यामध्ये काय फॅक्ट्स आहेत त्या लक्षात ठेवा बघा. छोटा नागपूर पठार जे आहे हे इकडच्या साईडला बघितलं तर पश्चिम बंगाल आहे, इथं बघितलं तर झारखंड आहे, झारखंड. नंतर इथं बघितलं तर ओडिशामध्ये आहे, ओडिशा. ठीक आहे, नंतर थोडं इकडच्या साईडला बघितलं छत्तीसगडच्या भागामध्ये येत आहे बघा, छत्तीसगड. थोडा मध्य प्रदेशचा पण इकडचा वरचा भाग येत आहे बघा याच्यामध्ये. म्हणजे हे जे छोटा नागपूरचं जे पठार आहे हे बऱ्यापैकी बघा झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या या राज्यांच्या मध्ये पसरलेलं आहे. याची जी सरासरी उंची आहे ती 700 मीटर एवढी याची काय तर सरासरी उंची आहे बघा. आणि या भागामधून ज्या नद्या वाहतात त्या नद्या कोणत्या आहेत तर दामोदर नदी असेल, दामोदर नदी. त्याच्यानंतर दुसरी जी शोण नदी आहे, शोण. नंतर महानदी आहे. तर ह्या सगळ्यात महत्वाच्या नद्या ज्या आहेत छोट्या नागपूरच्या पठारावरून या छोट्या नागपूरच्या पठाराच्या भागामधून वाहतात बघा. इथं बघा खनिज साधन संपत्ती जी आहे, खनिज साधन संपत्ती तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणून याला खनिज साधन संपत्तीचे कोठार म्हटलं जातं बघा, कोठार. छोटा नागपूरचे पठार आहे ते खनिज साधन संपत्तीचे कोठार म्हटलं जातं. आता या भागामध्ये सर्वोच्च शिखर बघितलं तर पारसनाथ जे आहे, पारसनाथ हे छोटा नागपूरच्या पठारावरचे काय सर्वोच्च शिखर आहे. 1366 मीटर या पारसनाथ शिखराची काहीतरी उंची आहे बघा.
मग त्याच्यानंतर छोटे छोटे दोन आहेत बघा, एक राजमालच्या टेकड्या ज्या आहेत, राजमाल टेकड्या, महाल टेकड्या. या राजमाल टेकड्या ज्या आहेत ते कशामध्ये येतात, तर याचा विस्तार जो आहे तो झारखंड राज्यामध्ये बघा, झारखंड राज्यामध्ये याचा विस्तार आहे. छोटा नागपूर जो आहे ना, या छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेस आहेत बघा, पूर्वेस म्हणजे कुठल्या, या दिशेला आहेत राजमलच्या टेकड्या. नंतर आहे मेवाडचं पठार बघा, मेवाड पठार. आता मेवाडचं पठार बघितलं तर अरवली पर्वताच्या पूर्वेस येत आहे बघा. इथं आपण बघितला अरवली पर्वत आहे, अरवली पर्वताच्या पूर्वेस काय तर मेवाडचं पठार, राजस्थानच्याच भागामध्ये बघा. तर याची जी सरासरी उंची आहे ते 250 ते 300 मीटर एवढी काय तर याची सरासरी उंची आहे, 250 ते 300 आहे. त्याच्यानंतर या भागामध्ये बघा चंबळ आणि बनास नद्या ज्या आहेत या भागातून वाहतात बघा. चंबळ नदी असेल आणि बनास नदी जी आहे या भागातून वाहते बघा. मेवाडच्या पठाराच्या भागातून या दोन नद्या वाहतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, तर महत्वाचे पठारी प्रदेश या भागातील बघितलेले आहेत. एक म्हणजे अरवली पर्वत आपण बघितला, इथे दिलेले जे आहे ते सगळे आपण बघितलेले आहेत बघा. एक म्हणजे अरवली पर्वत बघितला, त्याच्यानंतर विंध्य पर्वत बघितला, नंतर बुंदेलखंड वरच्या साईडला येत आहे बुंदेलखंड, बागेलखंड खालच्या साईडला आहे बघा. त्याच्यानंतर माळवाचं पठार आपण बघितलं, त्या माळवाच्या पठारामध्ये इकडच्या साईडला इथल्या भागामध्ये बघा माळवाचं पठार आहे, इकडे अरवली पर्वत वगैरे आहे. छोटा नागपूरचं पठार बघितलं, या भागामध्ये छोटा नागपूरचं पठार आहे. राजमालच्या टेकड्या जे आहे ते छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेच्या साईडला आहे आणि मेवाडचं जे पठार आहे ते अरवली पर्वताच्या काय तर पूर्वेच्या साईडला आहे. हे आपण उत्तर भारतीय पठारी प्रदेश जे आहेत यांच्या बाबतीमधील इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण काय केलेले तर व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. इथं बुंदेलखंड बागेलखंड इथं अजिबात कन्फ्युजन करायचं नाहीये, म्हणून तर वरती बुंदेलखंड लिहिले, खाली बागेलखंड लिहिले. इथं पण तसंच असणार, वरती बुंदेलखंड असणार, खाली बागेलखंड असणार आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट जे आहे ते दक्षिण भारतीय पठारी प्रदेश जे आहेत, हे दक्षिण भारतीय पठारी प्रदेश जे आहेत आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला बघू. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.